नमस्कार. आजची कहाणी आहे कर्म आणि सूडाची. एक अशी थरारक गोष्ट जिथे एका अघोरी साधूची गाठ पडते एका किन्नरच्या शापाशी. ही गोष्ट आपल्याला सांगते की काही पापं अशी असतात जी काळ सुद्धा विसरू शकत नाही. आणि याच एका विचारावर आजची ही संपूर्ण कहाणी आधारलेली आहे. कर्म अटळ आहे. म्हणजे बघा, जी आग आपण दुसऱ्यांसाठी लावतो तीच आग एक दिवस आपला हक्क मागायला परत येते. चला तर मग बघूया हे चक्र एका अघोरीच्या आयुष्यात कसं पूर्ण झालं. गोष्ट सुरू होते मुख्य घाटापासून खूप दूर एका निर्जन स्मशानभूमीत. मध्यरात्रीची वेळ आहे. सगळीकडे भयान शांतता. आणि या शांततेत एक अघोरी साधू एक शक्तिशाली विधी करतोय. वातावरण एकदम शांत आहे, पण त्यात एक विचित्र तणाव आहे. तो साधू डोळे मिटून पूर्ण एकाग्रतेने मंत्र म्हणतोय. प्रत्येक मंत्रासोबत तो अग्नीमध्ये राख टाकतोय. पण ती आग विचित्रपणे फडफडतीये आणि मग अचानक ती पूर्णपणे विझून जाते. सगळीकडे एक जीवघेणी शांतता पसरते आणि त्याच क्षणी त्या राखेतून एका स्त्रीची आत्मा हळुवारपणे वर येते. त्या आत्म्याला बघून साधूच्या चेहऱ्यावर एक विजयाचं हसू येतं. त्याला क्षणभर वाटतं की बस, त्याची साधना सफल झाली. त्याने त्या आत्म्याला वश केलं. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. कारण त्याच क्षणी काहीतरी भयंकर घडतं. त्याच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ तडाखन तुटते आणि राखेत पडते. त्याच्या छातीवर एक बारीक रेष उमटते. जणू काही न स्पर्श करताच कुणीतरी त्याला आरपार चिरला आहे. आणि तो साधू धापा टाकत जमिनीवर कोसळतो. काहीतरी खूप भयंकर चुकलं होतं. त्या रात्रीनंतर त्या साधूचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. त्याच्या त्या अयशस्वी विधीचे परिणाम आता हळूहळू दिसू लागले होते. जेव्हा साधू शुद्धीवर येतो तेव्हा ती आत्मा तिथे नसते, गायब झालेली असते. तो कसाबसा आपल्या आश्रमात परत येतो तर तिथे सगळं काही उद्ध्वस्त झालेलं दिसतं. असं वाटत होतं जणू काही वादळाने फक्त त्याचाच आश्रम निवडला होता. गावकरी काळजीत पडतात, पण तो वरवर शांत असल्याचं दाखवतो आणि म्हणतो, चिंता करू नका, साधूसाठी सर्व काही राग समान असतं. पण खरं तर आतून तो पूर्णपणे हादरलेला असतो. तो हवनकुंडात अग्नी पेटवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा मंत्र पूर्ण होण्याआधीच आग विझून जाते. हे एकच लक्षण पुरं होतं. त्याची सगळी आध्यात्मिक शक्ती, त्याची सगळी साधना जणू काही कोणीतरी हिसकावून घेतली होती. आणि मग त्याच वेळी त्याला जंगलाच्या अंधारातून एक अस्पष्ट कुजबूज ऐकू येते. फक्त एकच नाव, अश्विनी. हे नाव ऐकून त्याचा थरकाप उडतो. आणि हेच तर या गोष्टीतलं सगळ्यात मोठं कोडं होतं. साधूने ज्या आत्म्याला बोलावलं होतं तिचं नाव होतं अपराजिता. ती एक किन्नर होती. पण जंगलातून ऐकू आलेलं नाव होतं अश्विनी. मग ही अश्विनी कोण होती? हेच रहस्य त्याच्या विनाशाचं कारण ठरणार होतं. साधू या रहस्याचा छडा लावायचा खूप प्रयत्न करतो, पण प्रत्येक प्रयत्नासोबत तो आणखी भयानक अनुभवांच्या जाळ्यात अडकत जातो. एका गावच्या कार्यक्रमात तो बसलेला असतो. अचानक तिथला सगळा आनंदी कोलाहल पूर्णपणे शांत होतो आणि त्याला फक्त एकच आवाज ऐकू येतो, एक विशिष्ट टाळीचा. किन्नर जशी टाळी वाजवतात अगदी तसाच. तो भीतीनं सैरभैर होऊन इकडे तिकडे बघतो आणि त्याला समोरच्या काउंटरवर अपराजिताची आत्मा उभी दिसते. ती थंड नजरेने त्याच्याकडे पाहत हळूहळू टाळ्या वाजवत असते. तो साधू डोळे मिचकावतो तर ती आत्मा गायब. आता त्याला खात्री पटते की ती अदृश्य शक्ती त्याच्याच मागे लागली आहे आणि तो तिथून जीव वाचून पळू लागतो. आता मात्र साधूच्या मनात दाबून ठेवलेल्या आठवणी वर येऊ लागतात आणि अनेक वर्षांपूर्वीचं एक भयंकर सत्य समोर येतं. अनेक वर्षांपूर्वी अश्विनी नावाची एक मुलगी होती, जिला किन्नरांनी वाढवलं होतं. ती गावातल्या लोकांमध्ये अंधश्रद्धेविरुद्ध जागरूकता निर्माण करायची. यामुळे काही साधू तिच्यावर चिडले आणि त्यांनी तिला चेटकीण ठरवून जंगलात नेलं आणि तिथे तिच्या विनवण्या ऐकून न घेता एका साधूने तिला जिवंत जाळलं. आणि तो साधू, तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो हाच अघोरी होता. अश्विनी जळत असताना तिच्या किन्नर आईने आक्रोश करत एक भयंकर शाप दिला होता. तिचे शब्द होते की हा किन्नरचा शाप संपूर्ण गाव नष्ट करेल. भूतकाळातलं तेच पाप, तोच शाप आता वर्तमानात परत आला होता. कथेचा शेवट आता अगदी जवळ आलाय, जिथे साधूला अखेर त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात, अगदी व्याजासकट. ज्या गावच्या कार्यक्रमातून साधू पळून आला होता तिथे अचानक एक भयंकर स्फोट होतो. एका क्षणात सगळं काही आगीच्या भक्षस्थानी पडतं. किन्नरचा शाप खरा ठरत होता. साधू हे सगळं दुरून पाहतो आणि घाबरून पळायला लागतो. पण त्याचा रस्ता अपराजिताची आत्मा अडवते. आता त्याला पळायला कुठेही जागा उरली नव्हती.
त्या आत्म्याला समोर पाहून साधू अक्षरशः गुडघ्यांवर कोसळतो. तो थरथर कापत दयेची भीक मागतो, आपला गुन्हा कबूल करतो आणि म्हणतो की तो प्रायश्चित्त करायला तयार आहे. पण आता खूप उशीर झाला होता. अपराजिताची आत्मा त्याला हवेत उचलते आणि त्याच स्मशानातील चितेकडे ओढत नेते. हवेत ओढला जात असताना त्याच्या रुद्राक्षाचे उरलेले मणी एक एक करून गळून पडत असतात, त्याच्या शक्तीच्या अंताचं प्रतीक. आत्मा त्याला त्याच चितेवर फेकते. ती एक जळतं लाकूड उचलते आणि साधूच्या दिशेने आणते. साधू शेवटच्या क्षणी जीवाच्या आकांताने ओरडतो, "नाही, मला माफ कर." पण अपराजिता ते जळतं लाकूड साधूवर टाकते. त्याच्या जळतानाच्या किंकाळ्या संपूर्ण वातावरणात घुमतात आणि त्याच क्षणी त्या अश्विनीच्या किंकाळ्यांमध्ये विलीन होतात, जिला अनेक वर्षांपूर्वी याच साधूने जाळलं होतं. कर्माचं चक्र अखेर पूर्ण झालं होतं. तर मग याला काय म्हणायचं? हा खरोखरच कर्माचा न्याय होता की एका अशा आत्म्याने घेतलेला सूड होता जिला कधी शांतताच मिळाली नाही? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?